राज्याचे मुख्यमंत्री सध्या आता दरे या ठिकाणी विश्रांतीसाठी आलेले आहेत. मात्र विश्रांती घेत असताना ते आता पाहतोय आपण की या शेतांच्या बांधावरती या ठिकाणी ते स्वतः शेती करताना अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे. मात्र या शेतीची पाहणी करत असताना ते या शेतीचं महत्त्व किती आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथल्या शेतकऱ्यांना वारंवार करताना पाहायला मिळालेला आहे. इथल्या शेतकऱ्यांना त्यांनी अनेक वेळेला रोजगाराच्या अनुषंगाने एक वेगवेगळ्या पद्धतीनं उपलब्ध करून दिलेलं आहे. साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब काय सांगाल, तुम्ही इथं विश्रांती घेत असताना या शेतीची पाहणी करा. अरे गावाला आल्यावर काय शेती बघणारच ना. शेतीकडे आपोआप पाय वळणारच. कारण मी शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे इकडे आलो की मला काही चैन पडत नाही. आता हे सगळं थोडंसं मुंबईकडचं सगळं जे काही स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, इकडे आल्यावर थोडं निवांत होतो. आणि आज पाहतोय की सगळी जी काय झाडांची लागवड आम्ही केली ती झाडं मोठी झालेली पाहतोय. आणि ह्या जमिनीमध्ये अगदी भाजीपाल्यापासून, फळांपासून, आंब्यापासून, काजूपासून, नारळापासून अगदी सफरचंद त्याची बाग आपण लावली आहे. पुढच्या वर्षी त्याला फळं येतील. त्यामुळे सगळ्या प्रकारची झाडं इथं होतात. या जमिनीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे हे सगळं बघून आनंद वाटतोय. सगळं हे लावलेली छोटी छोटी झाडं आज मोठी झालेली आहेत. त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जांभूळ असेल, आवळा असेल, इतर फळावट असेल, भाजीपाला. आज आपण भाजीपाला तुम्ही बघितला की ऑर्गॅनिक भाजी पाला पाहिला तर हे सगळं या जमिनीमध्ये होतं. अगदी कांदा, बटाटा, मिरचीपासून, टोमॅटोपासून सगळ्या प्रकारची भाजी या जमिनीमध्ये होती. याचं वैशिष्ट्य आहे. आणि ते पाहिल्यानंतर थोडं एक समाधानही वाटतं. सगळं थकवा दूर होऊन जातो. आणि फक्त आपण सगळं जंगल झालेलं आहे झाडांचं लावलेलं. ही झाडं कोणत्या ह्याचे आहेत? ही तुम्हीच लागवड केलेली आहे? हो, हे आपले चंदन आहे, रक्तचंदन आहे. अरे बापरे. हां, ते आपण पाठीमागे ज्या छोटीची झाडं छोटी लावलेली आहे बघा किती मोठी झाली. फास्ट ग्रोथ आहे. आगरऊड आहे, आवाकडू आहे, सगळी झाडं आहे बघा असे पूर्णपणे. साहेब इथल्या तुम्ही जेव्हापासून या भागातलं एक वेगळ्या पद्धतीनं लक्ष घातलेलं आहे शेतीमध्ये, तर इथल्या भागातल्या लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची उत्साह पाहायला मिळतोय. मी आता बांबूची लागवड करायला सांगितली. हो. आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईन. त्यांनी 8,000 हेक्टरचा शेतकऱ्यांचा कन्सेंट घेतला आहे. म्हणजे त्यांच्यावर करार केला आहे. 7 लाख रुपये हेक्टर जमिनीला अनुदान बांबूसाठी दिलं जातं. आणि 1 लाख हेक्टर जमिनीत बांबूची लागवड करण्यासंदर्भात आज आम्ही त्यांना एक टार्गेट ठेवलेलं आहे. आणि बांबू जो आहे आतापर्यंत दुर्लक्षित झालेला बांबू, आज त्याच्यापासून ऑक्सिजन जादा मिळतं, कार्बन डायऑक्साईड जादा शोषून घेतो. हे पर्यावरणाचं जे काय ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंजचे प्रकार आहेत, या बांबूमुळे खूप मोठ्या प्रमाणात बाय प्रोडक्ट आहे. इथेनॉल होईल, बांबूमुळे खूप फायदा होईल. आणि म्हणून इकडे पर्यटनाला देखील चालना दिलेली आहे. स्कुबा डायव्हिंग, आपलं बोट क्लब होतो आहे, इकडे ब्रिज होतो आहे, इकडे सगळा निसर्ग आहे. आणि म्हणून जे काही पर्यटक येतात त्यांना, पर्यटकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या गावातली जी काही लोक शहरात बाहेर गेलेली आहेत गावाच्या, त्यांनी परत इकडे आलं पाहिजे आणि त्यांनी परत यावं म्हणून हे सगळं खटाटोप चाललं आहे आमचं. साहेब इथलं खटाटोप सुरू असताना इथल्या ज्या जमिनी आहेत ते अनेक मोठमोठे लोक, बिल्डर लोक खरेदी करताना पाहायला मिळते. ते त्या प्रकरणाची सध्या आता बेकायदेशीर खरेदी कुणालाही करता येणार नाही. कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांचे मी स्वतः बोललो आहे. ज्यांनी गैरप्रकार बेकायदेशीरपणे केले असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. साहेब आणि गावकऱ्यांना देखील आवाहन केलं की आपली ही जमीन, आपली काळी आई जी आहे, आपली आई आहे, ती जमीन विकू नका. या जमिनीतून तुम्हाला उत्पादन मिळणार आहे, उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे कोणी बेकायदेशीरपणे काही कृत्य केलं असेल त्याच्या चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मी ऑलरेडी दिल्यात. साहेब बेकायदेशीरपणे बांधकामांचंही इथं अनेक ठिकाणी पाहायला मिळते. आता ते जे पुण्याचं जे प्रकरण होतं, त्या प्रकरणातले अग्रवाल आहेत, त्यांचे मोठमोठे रिसॉर्ट महाबळेश्वरच्या आपल्या भागात आहेत. त्या संदर्भात काय मी कलेक्टरना सांगितलं आहे की त्यांच्या महाबळेश्वरमध्ये कुठे रिसॉर्ट असतील बेकायदेशीर, कुठल्याही म्हणजे परवानगी न घेता काय केलं असेल, अनधिकृत असेल, तर तात्काळ त्याच्यावर कारवाई करा, तात्काळ बुलडोझर फिरवा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. ओके साहेब, धन्यवाद साहेब.
एकंदरीतच मुख्यमंत्री साहेबांनी संपूर्ण या भागातला आढावा देत असताना मात्र ज्या काही अनधिकृत अतिक्रमणं केलेले आहेत त्यांच्यावरती बुलडोझर फिरवा असं सांगून त्यांनी अग्रवाल यांच्या या अतिक्रमणावरही आता बुलडोझर फिरणार का हे आता मुख्यमंत्री यांनी सांगितल्यानंतर याकडे पाहणं आता सगळ्यांचं महत्त्वाचं राहणार आहे. राहुल तपासे, एबीपी माझा, दरेगाव, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.